नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाओ ही स्वामी आईचरणी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया। आजचा अनुभव सौ शीतल रामदास तांबे या ताईंचा आहे। या ताई रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहे। या ताईंनी त्यांना आलेला दिव्य असा अनुभव आपल्या सोबत शेअर केला आहे। जिथे नशिबात नसतं, नशीब सर्व काही साथ सोडतं, त्यावेळेस आपले स्वामी अशक्य असणारी गोष्ट कशा प्रकारे शक्य करते या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात। आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। आज मला आलेला स्वामींचा दिव्य असा अनुभव येथे शेअर करत आहे। काय झालं होतं ना की मी माझ्या लग्नाच्या अगोदरपासून स्वामी सेवेमध्ये होते। स्वामींची मी खूप सेवा करायची, पण लग्न झाल्यानंतर स्वामींची खूप सेवा ही कमी झाली होती। पण एकदा स्वामींवरती विश्वास बसला ना तर तो कधीही कमी होत नसतो। तसेच माझे काही झाले होते। जरी मी सासरी सेवा करत नसली तरी माझ्या मनामध्ये कुठलेही संकट आलं, काही आलं, भीती वाटली, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांनाच मी हाक मारायची। स्वामीं वाक्य आठवायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यामुळे स्वामींचं स्थान मनामध्ये होतं। घरात जरी नव्हतं तरी मनात नक्की होतं। मग नंतर हळूहळू घरात खूप प्रॉब्लेम यायला लागले। घरात भांडणं, कटकटी सर्व काही होऊ लागलं। त्यामुळे मी ठरवलं की आता मठात जायचं आणि स्वामींची सेवा सुरू करायची। मिस्टरांची परवानगी घेतली आणि स्वामींची सेवा घरात सुरू झाली। स्वामींची जेव्हापासून घरात सेवा सुरू झाली तेव्हापासून वातावरण हे खूप छान झालं। असेच माझे दिवस चालले होते। खूप छान वाटत होतं। पण माझा मुलगा हा खूप दिवसाचा नोकरीच्या शोधात होता, पण त्याला नोकरी काही मिळतच नव्हती। तो खूप पेपर द्यायचा, खूप काही करायचा आणि माझा मुलगा अभ्यास देखील खूप करायचा, पण त्याच्या प्रयत्नाला यश हे येतच नव्हते। आम्ही ब्राह्मणाकडे गेलो, त्याची पत्रिका बघितली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं, या नशिबात सरकारी नोकरीचा अजिबात योग नाही, तुम्ही प्रयत्न करू नका, याला सरकारी नोकरी लागू शकत नाही असं त्यांनी सांगितलं। त्यावेळेस खूप वाईट वाटलं, पण स्वामींवरती विश्वास होता। म्हणलं नाही, जिथे ह्या अशक्य गोष्टी आहे तिथे फक्त स्वामी शक्य करू शकतात। कारण मुलाला खूप इच्छा होती सरकारी नोकरी करायची। तो खूप फॉर्म भरायचा आणि अभ्यास देखील तसाच करत होता। त्याचे जवळपास म्हणजे तो पेपरही खूप छान द्यायचा, 1-2 मार्कावरून त्याचं सर्व काही जात होतं। म्हणतात ना, नशिबाची साथ नसेल तर सर्व काही जातं, तसंच काही होत होतं। त्यानंतर काय झालं ना की त्याने एक फॉर्म भरला आणि तो पोलीस भरतीचा होता। मनात असं वाटलं की आता तरी काहीतरी होईल। स्वामींची सेवा चालू होती। 108 स्वामीचरित्र पारायण मी करत होती। त्यानंतर काय झालं की म्हटलं आता गुरुचरित्र पारायण करावे आणि होईल काहीतरी। अशा मी खूप असंख्य सेवा केल्या, पण काही एक होत नव्हतं। माझ्या मुलाला ह्या वेळेस देखील 2 मार्कावरून तो गेला। तो खूप रडला। स्वामी या जगात देवच नाही, तो मला असं म्हणत होता। तू काही सांगती, तुझे स्वामी आहे, स्वामी करतील असं सांगती, पण असं काही नाही, स्वामी वगैरे काही नसतं। जर देव असताना त्याने माझी एवढी परीक्षा घेतली नसती आणि माझं जे नशीब आहे ते थोडं तरी उजळवलं असतं। तो खूप रडला, मलाही खूप वाईट वाटलं। स्वामी म्हटलं, जे माझ्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात नाही ते त्याला द्या स्वामी, असं मी स्वामींना खूप विनंती केली। मीही खूप रडली स्वामींजवळ आणि म्हटलं, आता स्वामी मी 7 गुरुचरित्र पारायण करणार आहे। त्यानंतर मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि त्याच रात्री मला स्वप्न पडले, घाबरू नको, सर्व काही व्यवस्थित होईल, त्याचं काम लांब नाही तर जवळ होणार आहे, अशी एक व्यक्ती माझ्या स्वप्नात येऊन मला सांगत होती। आणि मला जाग आली, खडबडून उठले आणि मी माझ्या मुलाला सकाळी सांगितलं, तू काळजी करू नको, तुझं काम होणार आहे। कारण रात्री स्वामींनी मला सांगितलं की तुझं जवळच कुठेतरी काम होणार आहे। मग त्याने असे खूप प्रयत्न केले। सर्व जिल्ह्यांमध्ये तो जवळपास भरती करत होता, पण त्याचे कुठेही नंबर लागत नव्हता। मग
त्याने जवळच आमच्या गावाजवळ असलेले तिथे फॉर्म भरला आणि तेथे फॉर्म भरल्यानंतर त्याचं ग्राउंड झाल्यानंतर माझं गुरुचरित्र पारायण हे सुरूच होतं. त्या ग्राउंडच्या दरम्यान त्याला त्या ग्राउंडमध्ये खूप कमी मार्क पडले. तो खूप नाराज झाला की आई आता इथे देखील होणार नाही, ग्राउंडला एवढे मार्क कमी पडले तर माझा नंबर लागणारच नाही, तो असा म्हटला. त्याने जवळपास 4-5 दिवस अभ्यासच केला नाही. त्यानंतर ग्राउंडचं मेरिट लागलं तर त्याला जेवढे मार्क पडले होते त्यापेक्षा ते मेरिट खूप कमी गेलं होतं. त्यामुळे त्याला थोडा आधार आला. मी म्हटलं, बाळा सर्व काही व्यवस्थित होईल, स्वामींवरती विश्वास ठेव, स्वामी नक्की तुझं सर्व काही व्यवस्थित करणार आहे, असं मी त्याला बोलली. आणि तो मग अभ्यासाला लागला. जवळच 5-6 दिवसांनी पेपर होता. पेपरचा अभ्यास तो खूप करू लागला. माझे गुरुचरित्र जवळपास 5वे पारायण हे सुरू होते. त्या दरम्यान काय झालं ना की त्याचा पेपरही झाला. पेपरही त्याला छान गेला. त्याला खूप छान मार्क पडतील, तो असा बोलला. आई काहीतरी होईल असं तो म्हणत होता, पण आता कुठलीही अडचण आली नाही पाहिजे, नशिबाने साथ दिली पाहिजे. मग मी स्वामींना खूप कळकळून विनंती केली, स्वामी ह्या वेळेस तरी त्याचं काम करावं, त्याला निराश करू नका, त्याचं मन खूप दुखलं आहे स्वामी. आता तुम्ही जर काम केलं ना तर मी अक्कलकोटला लगेच तुमच्या दर्शनासाठी येईल, स्वामी अंत पाहू नका, असं मी स्वामींना म्हटली. आणि खरंच तसंच झालं. रिझल्टचा दिवस आला, लिस्ट लागली आणि माझ्या मुलाचं तेथे नंबर लागला होता. त्याचं सिलेक्शन झालं होतं. त्याचा 10 मुलांपैकी 3च मुलं घेणार होते आणि त्याच्यात हा 3रा होता. याच्यासोबत दुसऱ्या मुलालाही सेम मार्क पडले होते. पण काय झालं ना की त्याचं वय हे कमी होतं आणि याचं वय जादा होतं. ही स्वामींचीच कृपा आहे असं मी समजते. स्वामींच्या कृपेने आज त्याचं जे सिलेक्शन झालं ते फक्त स्वामींच्या कृपेनेच झालं. कारण त्याच्या नशिबात नव्हतं असं जे त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या नशिबात स्वामींनी ते घडून आणलं. मी जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं तेव्हा त्या ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांना पेढा देखील दिला. बघा, तुम्ही सांगत होता त्याच्या पत्रिकेत सरकारी नोकरीचा योग नाही, त्याला नोकरी लागणार नाही, तुम्ही प्रयत्न करू नका. बघा, जिथे सर्व काही संपतं तिथे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते. माझ्या स्वामींनी माझ्या लेकराच्या नशिबात जे नव्हतं ते दिलं आहे, असं मी त्यांना बोलले. आणि त्यांनाही खरंच आश्चर्य वाटलं. ते म्हटले, असं कधी होत नाही. आता हे झालं फक्त तुमच्या विश्वासाने आणि श्रद्धेने, देवानेच तुमचं केलं. कारण त्याच्या पत्रिकेत साफ लिहिलेलं होतं की त्याला सरकारी नोकरी मिळणार नाही, असे ते बोलले. आणि मग मी केंद्रातही गेले, मठात गेले, सर्वांना पेढे दिले. खूप छान वाटलं. खूप रडली त्या दिवशी, खूप रडली. माझा मुलगाही रडला, तोही मठात गेला, स्वामींचे आभार मानले. आणि स्वामी आता या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमची माझ्याकडून सेवा करून घ्या, असं तो स्वामींना बोलला. आणि आता खूप छान त्याची जॉईनिंगही झाली, सर्व काही व्यवस्थित झालं. खरंच स्वामींची लीला खरंच खूप आगाध आहे. स्वामी अशीच कृपा प्रत्येकावरती करावा, असा माझा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे. खूप दिवस त्यांनी प्रतीक्षा केली, पण त्याचं फळ स्वामींनी नक्की त्यांना दिलं. त्यामुळे कोणीही हताश होऊ नका, सेवा करत राहा. एक दिवस तुमच्याही मनासारखं नक्की होईल. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.